हॅलो, नमस्कार. चंद्रकलास रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणार आहे महाराष्ट्रीयन मसाले भात. तर मसाले भात बनवण्यासाठी मी इथे कोलम तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो, आणि मी इथे बटाटे कापून घेतले आहेत 2, पाव किलो वटाणे घेतले आहेत, कांदा घेतले आहेत 2 कापून, बारीक टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतली आहे, आलं लसूणची पेस्ट घेतली आहे, कढीपत्त्याची पानं घेतलेत, शेंगदाणे घेतले आहेत थोडेसे, आणि इथे 5 मी हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत मधून चिरून, आणि इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. तर 2 तमालपत्र घेतले आहेत, दालचिनी घेतली आहे, लवंग घेतले आहेत 4 ते 5, थोडीशी चक्री फूल घेतली आहे, काळे मिरे घेतले आहेत 5-6, एक मोठी इलायची, थोडंसं दगडफूल आणि थोडीशी जावेत्री घेतली आहे. तर आता हे सर्व मी एकत्र करून कुकरमध्ये मसाले भात बनवणार आहे, झटपट होणारा भात. आता कुकर गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये मी 5 टेबलस्पून तेल टाकून घेते. आता मी अर्धा चमच इथे मोहरी टाकून घेते. मोहरी चांगली तडतडली की मी त्याच्यामध्ये जिरे पण टाकून घेते अर्धा चमच. तर आता मोहरी चांगली तडतडली आहे, मी जिरे सुद्धा टाकून घेते त्यात. तर आता मोहरी आणि जिरे आपले तडतडलेत चांगले. आता मी हे सगळे खडे मसाले ह्याच्यामध्ये परतून घेते. आता मी लगेच ह्याच्यामध्ये कांदा सुद्धा परतून घेते. त्याचबरोबर मी आता इथे थोडेसे कढीपत्त्याचे पानं घेतले आहेत, ते सुद्धा ह्याच्यामध्ये परतून घेते. आता लगेच आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा परतून घेऊया. आणि टोमॅटो आणि कांदा मऊ होण्यासाठी मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते. तर इथे मी 1 चमच मीठ टाकली आहे. तर आता ह्याला चांगलं एकदम असं मऊ होईपर्यंत मी परतून घेते 2 मिनिटं. लगेच मी त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा टाकून घेणार आहेत. इथे मी 4 मिरच्या अशा अजून कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण आलं लसूणची पेस्ट टाकूया. आता ह्याला 1 ते 2 मिनिटं असं चांगलं आपण परतून घेऊया. तर आता ह्याच्यामध्ये मी चांगलं आपलं 2 मिनिटं परतून झालेलं आहे. कांदा टोमॅटो सुद्धा चांगला मऊ झालेला आहे. ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेते. तर मी इथे 1 चमच धनेपूड घेतलेला आहे, 1 चमच गरम मसाला, अर्धा चमच हळद, आणि बेडगी मिरची आहे ती अर्धा चमच. आता हे सगळं मी चांगलं मिक्स करून घेते. आता ह्याच्यामध्ये मी सगळ्या आपल्या भाज्या परतून घेते. तर मी ह्याच्यामध्ये अगोदर शेंगदाणे घेते टाकून. इथे पाव किलो वटाणे आहेत, ते सुद्धा टाकून घेते. बटाटे घेतले आहेत मी 2, ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये परतून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये तोंडली किंवा वांगे सुद्धा टाकू शकता मसाले भातामध्ये. तर आता मस्त हे सगळे आपले मसाले भाज्यांना चांगले मिक्स झालेले आहेत. मी तांदूळ धुवून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी सगळं काही असं परतून घेतलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेते. तर तांदूळ मी इथे 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलंय. हे स्टीम कोलम आहेत. ह्याला मी भिजत नाही ठेवली होती, डायरेक्टच मी ह्याला धुवून घेतलेलं आहे. आता ह्याला पण आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया.
आता मी 1 चमच अगोदर मीठ टाकून घेतलं होतं, ह्याच्यामध्ये मी परत 2 चमच मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार. त्याचबरोबर मी आता इथे कोथिंबीर घेतली आहे, ती सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि हे सुद्धा मी चांगलं असं मिक्स करून घेते. आता हे सगळं काही असं मस्त चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे आणि मी ह्याला 3 शिट्ट्या देऊन घेणार आहेत. इथे मी 1 तांब्या पाणी टाकलं आहे. आता परत मी अजून ह्याच्यामध्ये पाऊण तांब्या पाणी टाकणार आहे. असा सुटसुटीत आपला मसाले भात तयार होईल. पूर्वी गावामध्ये जसं लग्न वगैरे व्हायचे त्यामध्ये अशाच प्रकारे मसाले भात बनवायचे. आज तसाच मी मसाले भात तुम्हाला पण शेअर केलेला आहे. तर मी पाऊण तांब्याच ह्याच्यामधलं टाकली आहे. आता ह्याला मी झाकण लावून घेते. बघूया आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण मसाले भात कसा आहे. एकदम मस्त आपला मसाले भात तयार झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये जे आपण खडे मसाले टाकलोय त्याचा तर सुवासच एकदम मस्त दरवळतोय. आता ह्याला मी मस्त प्लेटीमध्ये काढून घेते. कसा वाटला तुम्हाला लग्नातल्या पंक्तीतला असा मसाले भात महाराष्ट्रीयन? मसाले भात तर एकदमच मस्त झालेला आहे. खड्या मसाल्यांचा एकदम असा मस्त सुगंध दरवळतोय आणि त्याचबरोबर मी इथे कांदे घेतले आहेत. थोड्याशा मी इथे नळ्या सुद्धा तळून घेतलेल्या आहेत. एक नंबरच मसाला भात झालेला आहे. तुम्हाला मसाला भात आवडला आहे तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.